जर मेथड व्हेरीफाईड आहे तर कमी वेळामध्ये आपण मॅक्झिमम यश मिळू शकतोय. नॅनो मधून 120च्या स्पीडने जाणार आहे. किती लोक माझ्याबरोबर बसायला तयार आहेत? बसणार का 120च्या स्पीडने चालू तर? नाही. आणि BMW मध्ये 120 मधनं जाणार आहे म्हटलं तर का? तर बघा TTV म्हणजे काय? ट्रस्ट, टेन्शन आणि व्हॅल्यू. जर आपला ट्रस्ट हाय असेल तर टेन्शन काय होतं? लो होतं आणि त्याच वेळेला आपल्याला काय होतंय? व्हॅल्यू मिळते. क्लिअर आहे का? जर आपल्याला ट्रेड घेताना टेन्शन हाय आहे याचा अर्थ आपल्या स्ट्रॅटेजीवरती आपला भरोसा नाही. युट्यूब वरच्या स्ट्रॅटेजीवरती भरोसा येऊ शकतोय का? नाही. क्लिअर आहे का? आता सिंपल याच्यामध्ये बघा, जसं मी म्हटलं की 1 करोड वरती तुम्हाला जर आज ट्रेड करायचं म्हटलं तर तुम्हाला जे टेन्शन आहे ना, मला पण सेम टेन्शन आहे. मी म्हणतोय 100 करोड करायचे पण अख्ख्या आयुष्यात कधी केलेत का? नाही केले. म्हणजे तुम्हाला पण फिअर ऑफ अननोन आहे, मला पण आहे. बरोबर. फक्त मी एक गोष्ट केलेली आहे काय, तर माझ्या मेंटॉरला सांगितलंय रामचं, आणि माझ्या मेंटॉर काय म्हणला माहितीये का? गणेश भाई बिंदास करू का? तर तो ऑलरेडी 350 करोड वरती काम करतोय. बरोबर आहे का? मग सेम गोष्ट ज्या वेळेला इथं लोक येतात ना, जसं राम सर आहे, संतोष फाले आहेत, ओके, हे सगळे जेवढे लोक येतात ना, ते म्हटले की आम्हाला काय करायचंय, मोठ्या अकाउंट वरती काम करायचंय, कारण की मोठ्या पोस्ट मधून रिटायर झाले होते. बरोबर आहे का? इथं सगळीकडे सल्ला काय मिळत होता? हळूहळू कर. मी म्हणलं जर मेथड व्हेरीफाईड आहे तर बिंदास करा, कारण की बुर्ज खलिफा 10 वर्ष दुबई गव्हर्नमेंट प्रॅक्टिस करत नव्हतं आणि 11 वर्षी चालू नाही केलं. जर मेथड व्हेरीफाईड आहे तर कमी वेळामध्ये आपण मॅक्झिमम यश मिळू शकतोय. क्लिअर आहे का? सेम मी म्हणलं काय झालं तर मी आहे, टेन्शन घेऊ नका, कारण की मी 25 करोड मॅनेज करतोय, मला 1-2 करोड काय वाटेल का? नाही. ही सेम गोष्ट इथं होते. सो पहिल्यांदा मार्केटमध्ये काम करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? ट्रस्ट हाय पाहिजे. काय पाहिजे? ट्रस्ट हाय पाहिजे. त्याच वेळेला टेन्शन काय होणार आहे? लो होणार आहे. क्लिअर आहे का?